हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळेजण? आय होप सगळेजण ठीकच असतील. तर चला, आता नवीन व्हिडिओ चालू केलेला आहेत मी आणि 15 दिवसानंतर व्हिडिओ चालू केलेला आहेत. खूप दिवसानंतर 15 दिवस पण जास्त झालेले आहेत. तर का झालेले आहेत ते सांगते. आता आमचे पेपर होते. मी व्हिडिओज पण बनवलेला होता घरून निघायच्या पहिले गावाला जायच्या वेळेस, पण तिकडे काही बनवला नाही कारण आम्ही गेलो तेव्हापासून ऊनच खूप तापत होती काही दिवसापासून. तर त्यामुळे मी व्हिडिओज नाही बनवला आणि घेतले होते मी काय व्हिडिओज, तर तिथे मोबाईल म्हणजे कॅमेरा चालूच होत नव्हता. उन्हाच्या टेम्परेचरमुळे बंदच राहत होता, त्यामुळे मी व्हिडिओज नाही घेतले. आणि 6-7 दिवस म्हणजे हप्ताभर आमचे पेपर होते. नरखेडला पेपर होते. आम्ही नरखेडला पेपर द्यायला गेलो. मी 1-2 व्हिडिओ बनवलेले होते जायच्या आधी, ते मी याच्यातच टाकून देईल, तुम्हाला दाखवून देईल, कारण तिकडे नाही बनवले मी. आणि तिकडे धावपळ पण होत होती. 9 वाजता पेपर होता आणि सकाळी घरून निघायला आणि यायलाच 1 तास लागत होता, त्यामुळे थोडी धावपळ होत होती. तर मी व्हिडिओज नाही बनवला. आणि आज फायनली रविवारी मी व्हिडिओ बनवायला घेतला आणि सर्व कामं वगैरे आवरून घेतले. त्यानंतर व्हिडिओ बनवायला घेतला. आता थोडं जाणार आहेत आम्ही बाहेर. आणि आज ऊन पण नाही आहेत, आज सावलीच आहेत, म्हणजे आभाळ आहेत आज. त्यामुळे थोडं बाहेर जात आहो. बाहेर फिरायला नाही जात आहो, काही कामी जात आहो. तर तुम्हाला दिसेलच कोणत्या कामी जात आहो. तर पूर्ण व्हिडिओ बघा नक्की आणि कसा होते ते नक्की सांगा. आणि खूप दिवसानंतर बनवत आहे व्हिडिओज. तर चला, आवाज माझा येतो की नाही ते पण सांगा, म्हणजे मला आवाज तसा काढायला बरं होईल जर तुम्ही सांगाल तर. तर चला बघा व्हिडिओमध्ये काय होतं. मी तयारी करून बसलेली आहे, ते पण करत आहे आणि आता थोड्याच वेळात जाणार आहेत बाहेर. तर नक्की बघा कुठे जातो आहे आम्ही. तर आता तयार झालेली आहेत मी आणि ते पण तयार होत आहे. थोड्याच वेळात जाऊ आम्ही बाहेर. घरातलंच थोडं सामान आणायचं आहे. आम्ही गावावरून आलो तर काहीच आणलेलं नव्हतं आणि तसं पण आजची 2 तारीख आहे, तर सामान आणावंच लागतं थोडं. तर चला जाऊयात आता थोड्याच वेळात. आणि कामं आवरून घेतले, नाश्ता वगैरे केला मी, पोहे बनवलेले होते, सर्व काही कामं आवरून घेतले. त्यानंतर आता तयारी करून बसलेली आहेत मी, ते करत आहे तयारी. त्यांची झाल्यानंतर जाऊ आम्ही आणि तुम्हाला पण दाखवेल. आज आभाळ असल्यामुळे बघूयात कुठे जाऊ तर. पण तसं काही विचार नाही जायचा, पण आज खूप आभाळ आहे, तर बघूयात. त्यानंतर आम्ही आलेलो होतो किराणा घ्यायला किराणा दुकानामध्ये, आणि तिथे मी आधीच चिठ्ठी लिहून ठेवलेली होती किराण्याची घरूनच. तर मी त्यांना सांगत होती आणि त्यांनी किराणा लिहून घेतला. त्यानंतर ते भरत होते. तर मी बसलेली होती आणि खूप वेळ लागला तिथे, म्हणजे पूर्ण किराणा काढायसाठी, त्यामुळे बसावं लागलं. आणि त्यानंतर किराणा वगैरे घेतला आम्ही. त्यानंतर आम्ही घरी जात होतो आणि घरी जायच्या आधी आम्हाला थोडं काम पण होतं, ते पण केलं आणि घरी गेलो. आणि मी तुम्हाला दाखवलेलं आहे किराणा वगैरे सर्व काही. त्यानंतर मी तुम्हाला दाखवत होती की काय काय आणलेलं होतं. अंडे आणलेले होते, सांबार आणलेला होता आणि इकडे किराणा होता, तो पण मी तुम्हाला दाखवलेला आहे. आईस्क्रीम आणलेली होती, त्यांनी त्यांच्यासाठी चोको क्रंच आणलेला होता, तर त्यांनी पण खाऊन घेतला, मी पण खाऊन घेतला आणि आम्ही असंच गप्पा करत होतो, थोडं बसलेलो होतो. आणि कुरकुरे पण आणलेले होते, ते पण खात होतो. त्यानंतर डायरेक्ट मी जेवणाचा व्हिडिओ घेतला. अंड्याची भाजी आणि कढी बनवलेली होती. तर हे एव्हरीवन मी तुम्हाला दाखवणार आहेत आता किराणा, जो मी मगाशी आणलेला होता तोच दाखवणार आहे. आणि तो खोलायचाच होता. मी स्वयंपाक केला, जेवण केलं आणि ते झोपले आणि मी आता बसलेली आहे. आता किराणा काढणार आहे. मी तुम्हाला थोडक्यात दाखवते पटापट की काय काय आणलेलं आहेत म्हणून. आणि तुम्ही विश्वास नाही कराल की आमच्या दोघांचाच किराणा आम्हाला 2-2.5 हजार रुपयाचा होऊन जातो. सामान आणता आणता खूप महाग होऊन जातं आणि दोघांचाच किराणा खूप महाग होऊन जातो. सर्वच आणावं लागतं दोघं असले तरी पण. तुम्हाला इथे बिल दाखवते बघा, 1600 रुपयाचं बिल झालेलं होतं आमचं. आणि अजून थोडं काही सामान आणायचंच आहे अजून. यातलं मी जास्त म्हणजे मी जे लिहिलेलं होतं सामान, त्यातलं काही वस्तू 2-3 वस्तू तर राहिलेल्याच आहे, तिथे मिळाल्या नव्हत्या, त्यामुळे तरी पण आमचं 1600 रुपये बिल झालं पूर्ण. तसं तर 2000 होतंच होतं. तर मी तुम्हाला दाखवते की मी काय काय आणलेलं आहे पटापट.
आणि इकडे कूलर चालू असल्यामुळे मी अशी बोलत आहे, कारण आवाज नाही येणार नाहीतर. आणि छोट्या ट्रायपॉडला लावलेला आहे मोबाईल, तर थोडा दूर आहे तो मोबाईल, तर पटकन आवाज नाही येईल, त्यामुळे मी असे बोलत आहे. आणि तिकडे कूलर चालू आहे, झोपले आहे त्यामुळे ते. तर चला मी पटापट दाखवते तुम्हाला काय काय आणलेलं आहे तर, आणि कसं झालं एवढं बिल ते पण तुम्हाला समजेल. त्यानंतर मी तुम्हाला दाखवत होती पूर्ण किराणा. मी आवाज केलेला होता, पण इतका मोठा व्हिडिओ होत होता तो आणि जमत नव्हता, त्यामुळे मी पटापट दाखवलेला आहे. तुम्ही बघू शकता सर्व सामान आणलेलं आहेत मी इथे ठेवून दाखवलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये कळेल तुम्हाला की काय काय आहे. त्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी व्हिडिओ घेतला मी. बाजारात जायचं होतं आम्हाला, त्यासाठी आणि तयारी वगैरे करून घेतली आणि केस पण करून घेतले. कसे दिसत आहे केस ते नक्कीच सांगा. आणि आम्ही बाहेर जात होतो की बाजाराला, तर थोडा व्हिडिओ घेतलेला आहे मी बाजारातला आज, तर तुम्हाला बघायला आवडेल तर नक्की बघा. आणि गेलो बाजार वगैरे केला, तुम्हाला दिसेलच समोर. आणि मी व्हॉइस ओव्हर करत आहे कारण इकडे खूप आवाज येत होता बाहेरून आणि तेवढं काही बोलता पण नाही येत मला तिकडे, त्यामुळे मी व्हॉइस ओव्हर करत आहे. आणि तुम्हाला बाजार पण दाखवलेला आहे थोडा बहुत मी. त्यानंतर आम्ही बाजार वगैरे केला सर्व त्यानंतर बाजार केल्यानंतर आम्ही थोडं बाहेर दूध वगैरे आणायला गेलो. दूध आणलं मी आणि दूध आणल्यानंतर ते बोलले की काही खाऊन जाऊ म्हणून, रविवार होता तर. मग आम्ही मंचुरियन खायला गेलो, ग्रेव्ही मंचुरियन खाल्ले आम्ही. आणि ते खाल्ल्यानंतर थोडा स्वयंपाक करावा लागणार होता. इकडे बाजार भरत असतो, तुम्हाला दिसत असेल. आणि स्वयंपाक केला होता मी. त्यानंतर घरी जाऊन स्वयंपाक केल्यानंतर जेवण वगैरे केलं, तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये समोर. जास्त क्लिप नाही घेतलेल्या आहेत मी समोर, त्यामुळे मी पटापट व्हॉइस ओव्हर करत आहे इकडेच. त्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा. आणि हा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि तुम्हाला दिसेलच जे काही मी बोलली ते सगळं काही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा. आणि जेवण केल्यानंतर आम्ही झोपून गेलेलो होतो कारण खूप थकल्यासारखं वाटत होतं. थँक्यू, बाय.